नमस्कार रसिको, नमस्कार. छोटीशी बातमध्ये मी सौ नघादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. काही काही गोष्टींना आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे एखाद्याचा वाढदिवस असेल, ॲनिव्हर्सरी असेल किंवा आणखीन काही ओकेजन असेल, तर त्यावेळेला आपण बऱ्याचशा महागड्या वस्तू देतो. म्हणजे एखाद्याला साडी आवडत असेल, ड्रेस आवडत असेल किंवा काही वस्तू असतील किंवा मोबाईल म्हणा किंवा काही देतो. पण त्याची खरंच त्याला गरज आहे का, हा आपण विचारच करत नाही. किंवा ती त्याला आपण दिलेलं आवडेल का. आता साडी असेल, शर्ट पीस असेल किंवा काय जे असेल ते, तर त्याला आवडतं की नाही, सहसा आपण त्याच्या आवडीनिवडी विचार घेऊनच करतो. पण त्याला ती गरज आहे का, हा विचार नाही करत. अशा वेळेला तो जो माणूस असतो, तो नक्की जवळच्या व्यक्तीला काही ना काहीतरी राहून गेलेल्या गोष्टी सांगत असतो, बोलत असतो, ती खंत व्यक्त करत असतो. तर ती लक्षात घेऊन आपण जर का ती पूर्तता करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला जो आनंद मिळतो, तो आनंद लाखो रुपये बाजारात टाकले तरी विकत घेता येणार नाही. आता मध्यंतरी एका चांगल्या व्यक्तीकडे मी कार्यक्रमाला गेले होते. म्हणजे त्याच्या आईचा आणि बाबांचा लग्नाचा 50वा वाढदिवस होता. आणि आम्हाला कार्यक्रमाला म्हणजे मंगळागौरीच्या खेळायला बोलवलं. मला थोडं आश्चर्य वाटलं, 50वा वाढदिवस आणि मंगळागौर काय ओकेजन, म्हणजे खरं तर अर्थार्थी काही संबंध नाही. पण तिथे गेल्यावर मला कळलं की त्याची जी आई होती, आता 50 वर्ष झाली लग्नाला, म्हणजे 50 वर्षापूर्वीची ही गोष्ट. तर त्यावेळेला त्याच्या आईची मंगळागौर झाली नव्हती. मंगळागौर झाली नव्हती म्हणजे काही कारण असेल, प्रेग्नन्सी असेल म्हणा, किंवा काही जागा नसेल, वेळ नसेल, सुट्टी नसेल, काहीही कारण असू शकतं. पण मंगळागौर झाली नाही. पण याच्या आईला मंगळागौरीच्या खेळांची खूप आवड. तर त्यांनी असं ठरवलं की चला, लग्नाचा 50वा वाढदिवस आहे, तर आईला सरप्राईज म्हणून मंगळागौरीचा आपण कार्यक्रम ठेवूया. आणि मग छान आम्ही त्यांना ओवाळलं सगळ्यांनी, सुवासिनींनी, आणि त्यांना आणलं माघारपणाला म्हणून, आणि मग त्यांची मंगळागौर केली. आता मला सांगा, ही बाईच्या लग्नाचा 50वा वाढदिवस, म्हणजे कमीत कमी 72-75 वर्षाच्या त्या बाई, त्या मंगळागौरीचे खेळ इतक्या मनसोक्त खेळल्या. आणि मलाही जाणवलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका होता, आणि त्यांना ते सगळं सरप्राईज होतं. आणि मुलांनी, म्हणजे 2 मुलगे आणि 1 मुलगी त्यांना, तर त्यांनी ते लक्षात ठेवून हा कार्यक्रम केला. मला खरंच त्यावेळेला असं जाणवलं की खरंच छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या जर का आपण लक्षात ठेवल्या आणि ते त्यावेळेला त्यांना सरप्राईज दिलं किंवा गिफ्ट म्हणून दिलं, तर त्याचा आनंद त्यांना जास्त होईल. ही छोटीशी गोष्ट, पण करायला काय हरकत आहे. धन्यवाद.